झेप्टो नंतर आता ब्लिंकिटच्या स्टोअरला टाळा ठोकण्याचा आदेश दिला आहे। पुण्यातली ही गोष्ट महाराष्ट्राच्या फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने ब्लिंकिटच्या बाणेर बालेवाडी भागातल्या डार्क स्टोअरला आपला कारभार बंद करायला सांगितलंय। जूनच्या सुरुवातीला मुंबईतल्या झेप्टोच्या धारावीतल्या वेअरहाऊसमध्ये अशाच प्रकारे अत्यंत वाईट आणि अस्वच्छ अवस्थेत वस्तू ठेवलेल्या दिसल्या होत्या। त्यानंतर त्या वेअरहाऊसचं लायसन्स रद्द करण्यात आलं आणि पुण्यातही अशीच घटना समोर आली आहे। एनर्जी डार्क स्टोअर सर्व्हिसेस हे ब्लिंकिटचे वेअरहाऊस पार्टनर्स आहेत। त्यांनी पुण्यातल्या त्या वेअरहाऊसच्या लायसन्सची प्रक्रिया पूर्ण केली नव्हती आणि धारावीसारखंच इथे स्वच्छतेची काळजी घेतली नव्हती असं याबाबतीत प्रसिद्ध झालेल्या विविध बातम्या सांगतात। 10 मिनिटात घरपोच डिलिव्हरी करून देतो असं जरी या कंपन्या सांगत असल्या तरी जे काही घरी येतंय ते खाण्यायोग्य किंवा वापरण्यायोग्य आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय। बरेच ग्राहक झेप्टो एक्सपायरी डेट उलटलेल्या गोष्टी डिलिव्हर करतोय अशा तक्रारी सुद्धा करतायत। ह्या प्लॅटफॉर्मवर भाज्या एकदम स्वस्त दरात मिळतात, पण त्या अनेकदा जून झालेल्या आणि कधी कधी बुरशी लागून सडायला आलेल्या असतात। बरं, हे डार्क स्टोअर्स काय असतात? तर या क्विक कॉमर्स कंपनीजची ही डार्क स्टोअर्स वेअरहाऊस किंवा गोडाऊन सारखी असतात, जी शहरी भागात रेसिडेन्शियल एरियाज किंवा ऑफिसेसच्या 3 किलोमीटरच्या टप्प्यात असतात। त्याचमुळे ही क्विक डिलिव्हरी शक्य होते। दिवसाला हे डार्क स्टोअर साधारण 1,500 ऑर्डर्स घेतात आणि त्यांच्याकडे साधारण 4-5 दिवसाचा माल साठवलेला असतो। पण फळभाज्या यासारख्या नाशवंत गोष्टी कशा साठवल्या जात आहेत? लोकांच्या घरी खराब झालेली अंडी सुद्धा घरपोच पोहोचली आहेत। त्यामुळे या डार्क स्टोअर्सची स्वच्छता आणि काळजी यावर प्रश्नचिन्ह निर्माण होणं साहजिक आहे। क्विक कॉमर्समुळे शहरी भागांमध्ये लोकांच्या खरेदीच्या सवयी बदलल्या आहेत। हवी ती गोष्ट हवी तेव्हा काही मिनिटात घरपोच येऊ शकते, पण ती कुठून येते, कशी येते आणि ती खाण्याजोगी किंवा वापरण्याजोगी आहे का याची काळजी कोण घेणार? या संदर्भात आपल्याकडे कायदे नियम अजूनही पुरेसे नाहीयेत। तुमचा अनुभव काय सांगतोय?